ओढ मनाची भाग 2. दारासमोर गाडीचा आवाज ऐकू येताच सगळे तिकडे बघू लागले. लता घाईघाईने बाहेर आली. अहो, बाहेर या, दादासाहेब आणि वहिनी आलेत. हो हो, आलोच, असे म्हणून माधवराव पण बाहेर आले. या या दादासाहेब, वहिनी, कसे आहात तुम्ही? आणि हे काय, माझा लाडू कुठे आहे? माधवराव: हो, मी मजेत आहे आणि मधुरा पण आहे. ती बघा, अजून झोपलेलीच आहे. अगं मधू, उठ, आपण पोहोचलो घरी. मधुरा झोपेतून उठली आणि बाहेर बघितले तर गाडी वाड्यासमोर उभी होती. वाडा जुना पण अतिशय सुंदर आणि खूप मोठा होता. मधुराने गाडीतूनच हाक मारली, काका. अगं, अगोदर खाली तर उतर. आई: आलेच. मधुरा: अरे माझा लाडू, इकडे ये. माधवराव: काय रे काका, मी काय आता लहान आहे का लाडू म्हणायला? मधुरा: अगं, मुलं कितीही मोठी झाली तरी आईवडिलांना ती लहानच वाटतात. यावर सगळे हसायला लागले. हसतच सगळेजण आतमध्ये प्रवेश करतात. आय्या, वाडा किती छान सजवलाय. मधुरा सगळीकडे कुतूहलाने बघत होती. सविता सगळ्यांना पाणी देते. कसे आहात दादासाहेब, वहिनी? सविता: आम्ही मस्त आहोत. तू कशी आहेस? आणि मदन, जय, विजय कुठे आहेत? मधुकरराव: ते तालुक्याला गेले आहेत ना, म्हणून जय, विजय दुकानात थांबून आहे. सविता: अशा इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. मोठ्यांच्या गप्पा ऐकून मधुराला थोडे बोर होऊ लागले. तशी ती म्हणाली, काकी, निकिता कुठे आहे? अगं, ती मेहंदी काढते. जा तू पण, तिथे तिच्या मैत्रिणी पण आहेत. सविता: ओके, मी माझ्या खोलीत जाऊन फ्रेश होऊन येते. मधुरा: निकिताच्या हातावर मेहंदी काढायचे काम चालू होते. निकिता. मधुराने आवाज दिला तशी निकिता पटकन उठून मधुराकडे आली आणि तिला मिठी मारली आणि रडायला लागली. अगं निकिता, हळूच, मेहंदी पुसेल हाताची. आणि हे काय, काय झाले, तू का रडते? तशी निकिता भानावर आली आणि तिने नजर चोरली. काही नाही, ते तुला खूप दिवसांनी भेटले ना, म्हणून जरा इमोशनल झाले. निकिता: अगं वेडूबाई, त्यात काय एवढे, आपण नेहमी फोनवर बोलतच असतो ना. मधुरा: जाऊ दे, ये बस, तुला नाही कळणार माझी अवस्था. असे म्हणून निकिता शून्यात नजर लावून बसली. काय झाले निकिता, काही प्रॉब्लेम आहे का? काही असेल तर सांग मला, असं मनात नको ठेवू. तुला माहीत आहे ना, आपण बहिणी असलो तरी मैत्रिणीसारख्याच आहोत. निकिता काही बोलणार तोच तिच्या मैत्रिणी आवाज देऊ लागल्या. मग ती जाऊन मेहंदी काढायला बसली. निकिता तिच्या मैत्रिणींना मधुराची ओळख करून देते. मग मधुराही त्यांना जॉईन होते. हसत खेळत मेहंदीचा कार्यक्रम चालू होता. पण निकिताच्या मनात कुठले तरी वादळ चालू होते. ते मधुराला लक्षात यायला वेळ नाही लागला. पण आता ते काय असेल हे निकितासोबत बोलल्यावरच समजेल. बोलत गप्पा मारत मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. रात्री जेवण करून सगळेजण थोडीफार मजा मस्ती करून झोपायला गेले. सगळेजण शांत बसून मधुरा निकिताच्या रूममध्ये आली, जेणेकरून तिला तिच्याशी बोलता येईल. तिने हळूच दार वाजवले आणि तिला आवाज दिला. निकिताने दार उघडले आणि तिला आत बोलवले व म्हणाली, अगं, तू झोपली नाही? नाही अजून, मला बोलायचे आहे तुझ्याशी. मधुरा: हं, बोल. निकिता: काय झाले निकिता, तू अशी शांत का आहेस? मधुरा: अगं, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. निकिता: अगं बोल, मी तर तुला तेच सांगते. मधुरा: अगं, ते कुठून सुरुवात करू आणि कशी करू तेच कळत नाही. अगं, कुठूनही कर, कशीही कर, पण बोल. असे मधुरा बोलत होती की निकिताच्या हातातील मोबाईल वाजला. ती मधुराला म्हणाली, तू तुझ्या रूममध्ये जा, मी फोनवर बोलून झाले की येते तुझ्या रूममध्ये. मधुरा ओके म्हणून निघून गेली आणि तिची वाट बघत बसली. पण दिवसभराच्या थकव्यामुळे तिला बसल्या जागी झोप लागली. इकडे निकिता फोनवर बोलून मधुराच्या रूममध्ये आली आणि बघते तर मधुराला झोप लागली होती. मग निकिता तशीच हताश होऊन दार पुढे करून तिच्या रूममध्ये निघून आली. तिला आता काय करू, कोणाला सांगू, काहीच कळत नव्हते. तशीच विचार करून ती झोपी गेली. इकडे मधुराला जाग आली आणि तिने घड्याळात बघितले तर सकाळचे 7 वाजले होते. ओ शिट, अशी कशी मला झोप लागली?
निकिताला मला काहीतरी सांगायचे होते. आता काय करू मी? आता कधी मला तिच्याशी बोलायला भेटेल? ती तशीच डोक्याला हात लावून बसली. आज हळद होती. बरेच पाहुणे आले होते. मधुरा आवरून बाहेर आली तर सगळे घर पाहुण्यांनी भरले होते. मधुरा, ये, नाश्ता कर, सगळे तुझी वाट पाहत आहेत. सविता, हो हो. मधुरा. सगळेजण नाश्ता करून हळदीच्या तयारीला लागले. इकडे मधुरा निकिताशी बोलता कधी येईल याची वाट बघत होती. तिला संधीच मिळत नव्हती. हळदीचा कार्यक्रम चांगला जोरात चालू होता, पण मधुरा आणि निकिताच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद नव्हता. मधुरा, इकडे ये, रागिनी. हो बोल आई. बोल ना, काय म्हणतेस मधुरा? अगं काय झाले? तू इथे आल्यापासून खूप शांत शांत आहे. बाळा, काही झालंय का? रागिनी, नाही आई, ते असंच. दादा नाही आला ना म्हणून जरा वाईट वाटतंय, बाकी काही नाही. मधुरा, अगं वेडूबाई, जरा पण दादाशिवाय करमत नाही. येईल तो उद्या सकाळी लवकर. रागिनी, बरं चल जा आता. निकिता बरोबर थांबून राहा. बघता बघता हळदीचा कार्यक्रम पार पडला. रात्री सगळेजण हळद एन्जॉय करून जेवण करून उद्याच्या तयारीला लागले. निकितासोबत तिच्या मैत्रिणी आणि मामे बहिणी गप्पा मारत होत्या आणि तिला चिडवत होत्या. इकडे मधुरा निकिताच्या रूममध्ये आली. अगं निकिता, किती सुंदर दिसते. मधुरा, मधुरा ऐक ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. सगळे झोपले की माझ्या रूममध्ये ये. निकिता, हो येते, असे म्हणून ती बाहेर आली आणि सगळेजण झोपण्याची वाट बघत होती. सगळीकडे शांतता झाली. मधुरा आणि निकिताच्या रूममध्ये आली. निकिता, अगं तू कुठे आहेस? मधुराने सगळीकडे शोधले, पण निकिता कुठेच दिसत नव्हती. इतक्यात तिचे लक्ष जवळील टेबलवर गेले. तिथे एक कागद होता. तिने तो घेऊन उघडला आणि त्यावरची अक्षरे वाचून तिचा घसाच कोरडा पडला. तिला जागीच घेरी येऊ लागली आणि डोळ्यासमोर पटकन माधवरावांचा चेहरा आला. ती तशीच पळत पळत खाली आली. काय असेल त्या कागदावर बघूया पुढील भागात. क्रमशः. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.